आपल्या स्वतःबद्दलचा दृष्टिकोन आणि सकल विश्वाबद्दलचा दृष्टिकोन याच्यावर आपलं आयुष्याचा प्रवास, आपली प्रगती अथवा अधोगती अवलंबून असते. आणि दृष्टिकोन तयार होण्यासाठी अनेक घटकांची गरज असते. मूलभूत अभ्यासाची गरज असते. तुलनात्मक रचनात्मक ग्रंथ वाचनाची, परिशीलनाची, संत सज्जनांच्या सहवासाची आवश्यकता असते. चांगल्या संगतीशिवाय चांगला दृष्टिकोन निर्माण होऊ शकत नाही. मग संगत ग्रंथांची असेल, वचनांची असेल, संतांची असेल, सत्विचारी माणसांची असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये ज्यामध्ये सत आहे अशा गोष्टींपासून अथवा व्यक्तींपासून, त्यापासून आलेल्या अनुभवापासून आपला दृष्टिकोन तयार होत असतो. आणि ह्यासाठी मूलभूत अभ्यासाची गरज असते. जे काही ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे त्याच्यावर चिंतन परिशीलन करून परत स्वतःचा विचार निर्माण करणे आणि त्यातून दृष्टिकोन निर्माण करणे ही कला आपल्याला साधली पाहिजे, ज्याच्या योगे आपण प्रगतीपथावर अवश्य जाऊ शकतो.